पण हे जे पाणी आपण जुन्नर आंबेगाव परिसरात पाहतो आणि जवळपास 247 किलोमीटर लांबपर्यंत हा कुकडी कालवा जातोय, 7 तालुके आणि 3 जिल्हा यामध्ये पाणी पुरवण्याचं काम हे पूर्वीपासून अनेक नेत्यांनी केले म्हणून हे आपल्याला आज शक्य दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण साहेबांनी येडगाव धरणाची निर्मिती केली. त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, वल्लभशेठ बेनके, तर तेव्हापासून आदरणीय दामोदरशेठ तांबे होते, दिलीप भाऊ ढमढेरे, दशरथराव काकडे, वल्लभशेठ बेनके साहेब, नंतर बाळासाहेब दांगट, नंतर शरददादा सोनवणे आणि मी असे आम्ही आजपर्यंत आपल्या तालुक्याचं पाण्याचा साठा कसा वाढेल आणि त्याचं आपलं नियोजन कसं करता येईल याच्यात आम्ही बारकाईने आजपर्यंत लक्ष पाहिलेलं आहे. पण आता परिस्थिती आपल्याला उपयुक्त साठा आणि त्याच्यावर असलेली डिमांड याच्यामध्ये खूप मोठा स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस जो आहे तो आपसुकच इरिगेशनच्या अधिकाऱ्यांवर निघतो. पण तुम्ही जर ह्या त्या पुढाऱ्याचं ऐकून इकडं तिकडं जर नियोजन बिघडवलं तर त्याचा त्रास नाक शेतकऱ्यांना पण होतो आणि तुम्हाला पण.